मिशन 26. चल चल, हा काही मूव्ही नाही की तिचा हिरो आपल्या हिरोईनला शोधत यायला. तू लक्ष नको देऊस हां नीती हिच्याकडे. हे फक्त मूव्हीजमध्ये असतं. प्रत्यक्षात असं काही नसतं. दुसरं मन बोलतच असतं की दारावर पडल्याचा आवाज ऐकू येतो. आता कोण आला असेल? आता तिची बुद्धी विचार करायला लागते. बघ बघ, तुझा हिरोच असेल. तिचं पहिलं मन म्हणतं आणि ती डोळे बारीक करते. तसे तिचे दोन्ही मन घाबरून पळून जातात आणि ती मग दाराकडे जाते. कोण आहे? म्हणत ती दाराजवळ जात बोलते. मी शर्मा मॅडम. तो बाहेरून. कोण शर्मा? मी कोणा शर्माला ओळखत नाही. ती तशीच आतून बोलते. जा बरं तुम्ही, म्हणून ती चिडून जाते. पण त्याच्या तोंडून नाव ऐकून ती पटकन दार उघडते. कोणी पाठवलं आहे म्हणालात तुम्ही? ती त्याला खडसावत विचारते. ते देव सर. तो भीत-भीतच बोलतो. म्हणजे त्यांच्या डॅड कॅप्टन देवांशने मला तुम्हाला भेटायला सांगितलं होतं. त्यांचा निरोप घेऊन आलो होतो. तो पुढे आपलं वाक्य पूर्ण करूनच शांत होतो. शर्मा वाड्यातून बाहेर पडताच गावात सुलतानभाईच्या घराची चौकशी करायला लागतो. पण गावात 3 सुलतानभाई आधी राहत होते. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळा पत्ता देत होते. आणि शर्माला फक्त नावाशिवाय काहीच माहिती नसल्याने तो तिन्ही घरात डोकावायचं ठरवतो. काय माहीत, पहिल्याच घरात त्याची आणि नियतीची भेट होईल असा विचार करूनच तो शोधत होता. शिवाय नियती त्याला ओळखतच नसली तरी त्याने 2 दिवसापूर्वी पार्टीत आणि देवबरोबर शत्रूच्या कचाट्यातून सुटून दिल्लीत आलेली असताना त्याने तिला पाहिलं होतं. त्यामुळे त्याला तिला ओळखणं सोपं जाणार होतं. पण ज्या विचाराने तो ती 3 घरं शोधत होता, त्यातल्या पहिल्याच घराने दगा दिला होता. गेटवर मोठा टाळा लावून. आणि दुसऱ्या घरात त्याच्या मागे त्या सुलतानबाईने आपलीच मुलगी लावून दिली होती की लग्न करा माझ्या मुलीशी म्हणून. जी डोक्याने थोडी मंद असल्याने त्यांच्या बिदारीत लग्न होत नसल्याने. कसाबसा तो तिथून सटकला होता आणि आता तिसऱ्या घरी आला होता, जिथे आतल्या मॅडम दारही उघडायला तयार नव्हत्या. म्हणून त्याने देवचं नाव घेतलं. तसं त्याच्या इच्छेनुसार लगेच आतल्या मॅडमने ते नाव ऐकताच दार उघडलं होतं. हो, पण आता मात्र त्या रागात होत्या आणि त्यांना कसं सांगायचं हाच प्रश्न पडला होता. ते आत येऊ का? तो आवंढा होऊन म्हणाला. त्याने आधी सगळीकडे नजर टाकली. आत या. तिनेही त्याला आत घेतले आणि किचनमधून पाण्याची एक बॉटल त्याच्या हातात दिली. तसं त्याने पटकन ती बाटली तोंडाला लावली. तिने त्याच्या या कृतीने रागात डोळे फिरवले, पण शांत झाली. त्यालाही आपली चूक कळाली, पण आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं. त्याने बाटलीला तोंड लावले होते. त्याला खरंच खूप तहान लागली असल्याने त्याने नकळत पाणी पिले होते. असू द्या तिथंच. तो रिकामी बॉटल तिच्या हातात देणार तोच तिकडं आली. आता त्याला कळालं की स्वप्ना आपल्या बहिणीला हिटलर का म्हणत असावी. खरंच ह्या हिटलर? तो पुटपुटला. काय म्हणाला? तिने डोळे मोठे केले कारण तो नकळत हिटलर मोठ्याने बोलला होता. काही नाही. त्याने चूप चापली. आता निरोप काय आहे ते सांगाल का? तिने आवाजाचा टोन आपला बिलकुल खाली न करता त्याला म्हणाली. हा, होय. ते कॅप्टन देवांशने तुम्हाला माझ्या वाड्यावर बोलावलं आहे. तो बोलतो आणि ती भुवया जुळून विक्षिप्तपणे त्याच्याकडे पाहायला लागते. अहो म्हणजे ते देवा सर आणि कॅप्टन देवान सर इथे आले तुम्हाला घ्यायला, शर्मा बोलतो. त्यांना सांगा की मी काही येणार नाही. त्यांना निघून जा म्हणून सांगा. ती लगेच रागात बोलते. पण मॅडम, तो पुढे बोलणार तर त्याच्याकडे रागात पाहायला लागते. एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा बरं, उगा माझं डोकं खाऊ नका. ती त्याला घराबाहेर काढत म्हणते. तिला आधी तो खोटंच बोलत आहे, कुणी भामटा असावा असा संशयत होता. पण कॅप्टन देवांशी आहेत म्हटल्यावर तिचा विश्वास बसते. खरा, पण तिला जायचं नव्हतं परत आता. अहो पण ऐका तरी, तो बोलणार की ती दार लावून घ्यायला लागते. त्या आता असं ऐकणार नाहीत म्हणून शेवटचा खडा टाकून बघू असा विचार तो करतो आणि तुमची बहीण स्वप्नाही आली आहे तुमच्याबरोबर. तो बोलतो आणि ती दार ओपन करते आणि आत जाते. ह्या आता येणार माझ्याबरोबर की नाही? की आत मला मारायला काही आणायला गेल्यात? तो घाबरून आत डोक्याला लावतो. तोच ती हातात बॅग घेऊन येते. कुठे आहे स्वप्ना? ती त्याला विचारते. तसं तो माझ्या वाड्यावर म्हणतो आणि सगळी कहाणी सांगतो की ते तिघे कसे आले तिला शोधत आणि सोबत स्वप्नाही का आली ते. ती मग त्याच्याबरोबर दिगंबर वाड्यात येते. तर समोरच हॉलमध्ये बसून स्वप्ना आणि कॅप्टन देवांश कसला तरी खेळ खेळत होते, ज्याचा हसण्याचा आवाज तिला गेटवरच ऐकू येतो.
आणि ती बॅग तिथेच टाकून आपल्या बहिणीकडे धाव घेते. स्वप्ना अशी स्वप्ना अशी आजीला एकटी टाकून का आली? तिला आधी जवळ घेऊन तिचे लाड करता करता तिला आजीची आठवण येते. तशी ती आपल्या मिठीतून थोडं दूर करत विचारते. पण स्वप्ना काहीच बोलत नाही. ती फक्त नुकत्याच झालेल्या देवादादाकडे पाहायला लागते. काय झालं? तू बोलत का नाहीस? ती आता स्वप्ना जिकडे पाहत असते तिकडे संशयाने पाहत विचारते. तू आपल्या आजीला न सांगता आलीस का? की की ह्यांनी तुला किडनॅप करून आणली इथे? ती रागात देवाला पाहत म्हणते. तसा देवा नकारात्मक मान हलवतो आणि कपाळावर स्वप्नासारखंच सेम कपाळावर हात मारतो. ते पाहून स्वप्ना खुदकन हसते. काय चाललंय कळेल का मला? स्वप्ना काय विचारते मी? आपली आजी कुठे? ती आता स्वप्नाला रागात विचारायला लागते. तू आजीला सांगून नाही आली का? ती ओरडताच स्वप्ना रडायला लागते. क्युटी, रडू नको. आता तुझ्या ताईचा आधार तूच आहेस की नाही? मगाशी मी तुला समजावलं ना, की आता तुला मोठं व्हावं लागेल. देवा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो. तशी ती त्याला हक करते. नीव, प्लीज, तिला समजून घ्या. ओरडू नका तिच्यावर. तुम्हाला मी सर्व सांगतो, पण आधी आपल्याला इथून लगेच निघावं लागेल. आपण शत्रूच्या देशात आहोत. आत्तापर्यंत आम्ही कसेबसे लपून राहिलो आहोत. पण आता नाही येणार. तर चला. शर्मा, आता तू गाडी चालव. आणि कुणी अडवलं तर सांगायचं की आम्ही तुझे पाहुणे आहोत. ऑल राईट. म्हणत तो आपल्या खिशातील चावी त्या शर्माकडे देतो आणि सगळे निघून जातात. देवाला बोलायचं असतं तिच्याशी म्हणून तो मागे बसतो. ती व स्वप्नाही मागे बसतात. तर ड्रायव्हरच्या सीटवर शर्मा आणि शेजारच्या सीटवर कॅप्टन देवांश. तसाही 2 तासांचा रस्ता होता. पण शर्मा जरा गाडी फास्ट चालवत होता. ट्रॅफिक हवालदाराच्या नजरेत आपण पडू नये. दुसरीकडे गाडीत देवांश सर तिला आणि स्वप्नाला जोक सांगून हसवत असतात. तिच्या चेहऱ्यावर पडणारी खळी त्याला तिच्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करत होती. गाडीत गाणं वाजत होतं. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खो ना मैं जाऊं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं. फुकरा इंसान आणि ट्रिगर्ड इंसान यांचे हे गाणं नक्की ऐका या सिच्युएशनला. तो तिच्यामध्ये आणि त्या गाण्यांमध्ये इतका गुंतून गेला होता की 2 तासांचा प्रवास कधी संपला कळालंही नाही. ते सुखरूप काश्मीरला पोहोचले होते. माईंच्या आश्रमात ते जातात. तिला तो आराम करायला सांगतो आणि उद्या आपण बोलू असेही. तिचाही नाईलाज होतो पण मनात कुठेतरी शंका येत होती. आजी व्यवस्थित असेल ना? तिला राहून राहून प्रश्न पडत होता. त्याचं उत्तर काही केलं मिळत नव्हतं. आजीचा मोबाईलही बंद लागत होता त्यात. देवा, सगळं व्यवस्थित असू दे रे बाबा, म्हणत ती देवाला साकडे घालून स्वप्नाला कुशीत घेऊन झोपी जाते. दुसरीकडे मात्र नियतीला कसे सांगायचं की तिची आजी गेली याचा विचार करत करतच त्याची झोप मात्र उडाली होती. तोच अचानक रात्री तिच्या खोलीतून रडण्याचा आवाज येतो. तसं घाबरून तो पळतच जातो. स्वप्ना रडत होती. काय झालं नियू? ही अशी का रडत आहे? वाईट स्वप्न पडलं असावं. तो रूममध्ये आला आणि स्वप्नाजवळ जात बोलला. हो, वाईट स्वप्नच पडतात तिला. मी जशी गेली आहे त्या घरी तशी हिला पाहत आहे. आजीने सांगितले की हिने कसली तरी धास्ती घेतली आहे, ज्यामुळे तिला ती 5 वर्षाची असल्यापासूनच अशा फिट्स येत आहेत. ती बोलता बोलता स्वप्नाला औषध देत बोलते. फिट्स? पण गेले 2 दिवस ते माझ्याबरोबर आहे, तेव्हा एकदाही नाही आल्या. तो गोंधळून म्हणतो. तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत राहतो. अहो, त्या फिट्स आहेत. त्या रोज रोज नाही येत तिला. ती थोडं गुशातच बोलते. ओह सॉरी. मला या रोगाबद्दल जास्त माहीत नव्हतं. तो लगेच दिलगिरी व्यक्त करत बोलतो. पण यावर मग उपाय काय? तू त्या मासूम चेहऱ्याकडे पाहत काळजीने विचारतो. इट्स ओके. आणि सध्या तरी डॉक्टरांनी दिल्या आहेत त्याच गोळ्या. पण डॉक्टर म्हणाले की हिला नक्की कशाचा त्रास होत आहे हे ती बोलली तर आणि तरच फक्त तिला यातून बाहेर काढता येईल. लवकर. नाहीतर तिला असे जन्मभर फिट्स येतील. तिने काळजी सांगितलं. मग तुम्ही कुणी विचारलं नाही का आधी तिला? तो तिच्या काळजीत पडल्याने असे नियतीला प्रश्न विचारत होता. 2 दिवसातच तिने त्याच्या मनात घर केलं होतं. त्याला ती आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे वाटत होती आणि त्याच काळजीने तो बोलत होता. खरं, पण अशाने नियती दुखावली जाऊ शकते ही गोष्ट त्याला समजत नव्हती. तुम्हाला काय वाटते? मी आजीने हिला कधी विचारलं नसेल का? आणि त्याच्या अशा बोलण्याने आता नकळत तिला दुखावले होते. हे बघा मिस्टर देव, सध्या तुम्ही आमच्या सध्या तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. खूप रात्र झाली आहे. ती त्याला रागातच बोलते.
सॉरी, सॉरी. मला तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. मी तुमच्यावर ब्लेम करत आहे कसलाही नाही, मी तुमच्यावर कसला ब्लेम करत आहे. तो कान धरून तिची माफी मागतो. इट्स रिअली ओके दिवा. तुम्ही तिच्याबद्दल काळजी दाखवत आहात, सहानुभूती दाखवत आहात, त्यासाठी धन्यवाद. पण मी आणि आजी, आम्ही दोघी पुरेसो आहोत तिची काळजी घ्यायला. फक्त एकच शेवटचं काम करा. आम्हा दोघींना मुंबईत जायची तेवढी अरेंजमेंट करून द्या. ती थोडं रूडलीच बोलते. सॉरी, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्लीज मन स्ट्राँग करून ऐका. आता तो गंभीर होत बोलतो. खरं तर ही न्यूज तो सकाळी शांततेत तिला सांगणार होता. पण ती सकाळी थांबणार नाही. ती किती हट्टी आहे हे त्याला चांगलंच कळालं होतं. हं, आजीबद्दल बोलायचं होतं तुम्हाला. प्लीज लवकर सांगा. कुठे आहे माझी आजी? आता मात्र तिचा स्वर नॉर्मल झाला होता. हो, आजीबद्दलच बोलायचं आहे. पण प्लीज तुम्ही माझं शांततेनं ऐकून घ्याल. तो तिला परत एकदा विनंती करत म्हणतो, तसं ती मान होकारार्थी हलवते. चला, आपण बाहेर हॉलमध्ये जाऊन बोलू. स्वप्नाला नाहीतर डिस्टर्ब होईल. तो प्रेमाने आता स्वप्नाच्या गालावर हात ठेवून बोलतो. तशी ती काही न बोलता बाहेर येते. तोही मग स्वप्नाच्या अंगावर पांघरून नीट करून बाहेर पडतो. बोला. मी ऐकायला तयार आहे. 2 मिनिटं झाली होती. दोघं बाहेर येऊन ती त्याच्याकडेच पाहत होती. तर तो टेन्शनमध्ये होता की कुठून सुरुवात करू. तो बोलत नाही म्हणून ती थोडीशी वैतागूनच म्हणते. हं. असं म्हणून तो बोलायला सुरुवात करतो. मग तो मुंबईत आल्यापासून तिच्या घरापर्यंत तिला आपला प्रवास सांगतो, जो ऐकण्यात अर्थात तिला इंटरेस्ट नसतो. पण तरीही तो सांगत होता कारण आपण का गेलो होतो तिच्या घरी हे सांगणं ही तिला गरजेचं आहे असं वाटत होतं. मी समोर बेडवर झोपलेल्या आजीला पाहिलं. त्यांना हाकाही मारल्या खूप, पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही. मग मला स्वप्न रडताना दिसली. म्हणून मी तिच्या जवळ गेलो. तर तिने चिठ्ठी दिली माझ्या हातात. ज्यात तो बोलता बोलता थांबला. कारण त्या चिठ्ठीतलं सत्य तिला सांगावं की नाही हा प्रश्न पडलेला असतो. चिठ्ठी? कुठे मग ती? ती त्याला विचारते. ती मी फाडली. तो मान खाली घालून बोलतो. व्हाय? पण त्याच्या अशा या रिप्लायमुळे ती गोंधळून जाते. तुम्ही आहात तरी कोण? माझ्या आजीने लिहिलेलं लेटर फाडण्याची तुम्हाला परवानगी दिली कोणी? ती आता चिडून बोलते. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की आता आजी आपल्या या जगात राहिली नाही. त्यामुळे ती राग काढतच त्याला छातीत मारत बोलत होती. शेवटी ती तिच्या आजीची शेवटची निशाणी होती. सॉरी, मी नको होती फाडायला. पण त्यात जे सत्य होतं ते तुम्ही तिघींनी 2 दिवसापूर्वी दफन केलं होतं. तो बोलतो आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहायला लागते. हो, आजीने त्यात तुम्हाला उद्देशून लिहिलं होतं की जे काही झालं यात तुमचा दोष नाही, तर त्यांचा दोष आहे. त्याच कमी पडल्या मिस्टर कर्णिक यांना वाढवण्यात. त्यामुळे तू याचा त्रास स्वतःला करून घेऊ नकोस, असं पत्रात नमूद केलं होतं. जे कर्णिक यांना तुम्ही मारल्याचा पुरावा होऊ शकत होता आणि पुढे जाऊन तुम्हाला अरेस्टही व्हायची शक्यता होती. जर चुकूनही कुणाच्या हाती ते लेटर पडलं असतं तर. म्हणून मग मी तिथेच जाळून टाकलं. तो क्लिअर करतो, तशी ती शांत होते. काय बोलावं तिला समजत नव्हतं. भीतीही वाटत होती की ह्याने जर त्याचा गैरफायदा उचलला तर. आणि आजी? तिने थोड्या वेळाने स्वतःला शांत करून त्याला विचारले. आता तिचा चेहरा निर्विकार होता. कसल्याही प्रकारच्या भावना दिसत नव्हत्या. त्यांनी स्वतःला गिल्टी मानत झोपेच्या गोळ्या खाऊन मरण पत्कर. मी तिथे पोहोचलो होतो तेव्हा त्या या जगात नव्हत्या. स्वप्नाही खूप घाबरली होती, म्हणून मग मीच त्यांची शेवटची कार्यही केली. असे बोलून तो आपल्या रूममध्ये जातो. नियतीला खूप मोठा धक्का बसला होता. ती एक आजीच होती, जे तिचं म्हणून या जगात होती. ती रडता रडता मागे असलेल्या भिंतीला टेकते. तोच देवा आपल्या हातात एक कलश घेऊन येतो आणि दुसऱ्या हातात पाकीट असतं. हे त्यांनी तुमच्या नावाने टेबलावर ठेवलं होतं. तो आधी तिला पाकीट हातात देत बोलतो. ती त्या पाकिटाला आणि एकदा त्याला पाहते. तो डोळ्यानेच तिला ते पहा म्हणतो. तसं ती धीर देत स्वतःला ते पाकीट ओपन करते. तर त्यात कागदपत्रे असतात त्या घराची, जे तिच्या नावावर असल्याचं तिला कळतं. घेतानाच त्या कर्णिकने आपल्या मुलीच्या नावे घेतलं होतं. लोकांना कळू नये म्हणून. तिला खूप रडायला येत असतं. आणि ह्यात आजीची त्याला पुढे बोलवत नाही. तो कलश तिच्या हातात देऊन म्हणतो, तशी ती रडतच त्या कलशासकट त्याला मिठी मारते. तोच तो कलश बाजूला ठेवतो आणि तिला पूर्ण आपल्या मिठीत घेऊन रडू देतो. बस नीऊ, हे शेवटचं रडणं तुझं. यानंतर मी तुला कधीच रडू देणार नाही. मी कायम तुझ्या व स्वप्नाबरोबर असेल. आय लव्ह यू नियती.
तो तिच्या केसांवर आपले ओठ टेकवत तिची समजूत काढता काढता बोलतो. नाही, हे कदापि शक्य नाही. ती मात्र त्याचं कन्फेशन ऐकून त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याला शॉकमध्ये पाहतच तिथून निघून जाते आपल्या खोलीत. न्यू तो हाक मारतो, पण तिने मात्र आतून दाराला कडी लावली होती तो येईपर्यंत. नियतीचा नकार नियतीचा नकार देवाला पचेल का? नियती का नकार देत आहे? आणि त्याच्यावरती आता देवाचं काय रिॲक्शन असेल? नियती शब्बीर आणि तिचं सांगेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मिशन एक चक्रव्यूह. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.